नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। हाकेंनी वेळ आणि ठिकाण सांगावे, चर्चेला येण्यास तयार मराठा आंदोलक। मराठा आंदोलकांचा ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाकेंना प्रत्युत्तर। राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून वाद क्षमताक्षमेना आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यांमध्ये हा वाद वाढत चाललाय। लोकसभा निवडणुकीवर देखील मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजलेला पाहायला मिळाला। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक राजकीय नेत्यांना फटका बसलाय। लोकसभेच्या निवडणुकीनंतर मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले होते। त्यानंतर ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके हे देखील वडीगोद्री येथे उपोषणाला बसले होते। तर या उपोषणादरम्यान प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना समोरासमोर चर्चेचे आवाहन केले होते। तर पत्रकार परिषद घेऊन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आव्हानास प्रतिसाद देत प्राध्यापक हाके यांनी प्रथम नगर शहरातील सकल मराठा समाजासमोर येऊन चर्चा करावी, त्यानंतर मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करावी असे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे। यावेळी गोरख दळवी, ॲडव्होकेट गजेंद्र दांगट, मदन आढाव, राम जरांगे, निलेश हुंबे यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। लक्ष्मण हाकेंनी जे चॅलेंज दिलं होतं, जरांगे पाटलांच्या समोर जाऊन मी त्यांना डिबेट करतो, तर हाकेला एवढंच सांगतो, जरांगे पाटलांकडे जाण्याची पात्रता नाही। आमच्यासारख्या गरजेवंत मराठे इथं बसले तरी तुला उत्तर देतील। आणि या सरकारला परत एकदा मराठ्याकडून सांगू इच्छितो का ह्या सरकारने आता लक्षात घेतलं पाहिजे। लोकसभेला अद्दल घडली यांना, पण येत्या विधानसभेला परत सांगतोय, लोकसभेला जी तुम्हाला अद्दल घडली ती विधानसभेला घडून देऊ नका। सगळ्या शहरांचा कायदा तातडीने अंमलबजावणी 13 तारखेपर्यंत करा, नाहीतर याचे परिणाम तुम्हाला विधानसभेला येत्या भोगावे लागतील। जय शिवराय। लक्ष्मण हाके असतील, छगन भुजबळ असतील, धनुभाऊ असतील, यांना सगळ्यांना एक कळकळीची विनंती अशी आहे का दादा जनतेने जे त्या आपल्या समाजाचं पहा, जातीचं पहा। लक्ष्मण हाके धनगर, हे माळी, हे वंजारी, यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मराठ्यांना टार्गेट करायचं। याचा अर्थ असा आहे का यांचा बोलवतं धनी कोणीतरी आहे। आणि धनुभाऊला एक शेवटची विनंती अशी आहे का जर समजा तुम्ही आमचे गाडीचे लायसन आणि गाडीचे जर समजा ही गाडी कोणाची आहे, मराठीची आहे का, मागं छत्रपतींचा लोगो आहे का, जरांगे पाटलांचा लोगो आहे, हे पाहून जर तुम्ही आमच्या गाड्या चेक करणार असले, हा विषय फक्त तुमच्या बीडपुरता आहे, तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचं आहे। आम्ही आज बी मुंडे साहेबांना दैवत मानतो, पण नाविलाजाने बोलावं लागतंय का उद्या जर एखाद्या गाडीवर मुंडे साहेबांचा फोटो दैवत म्हणून असेल, भगवान बाबा प्रसन्न असेल, यांच्या गाड्या जर आम्ही उद्या हायवेवर अडवल्या आणि पडल्या तर किती त्रास होईल। पण आम्ही सर्वसामान्य गोरगरीब लोकांना त्रास देणार नाही। छत्रपतींची शिकवण नाही आणि मनोज दादांची बी शिकवण नाही। म्हणून शेवटची विनंती करतो का तुम्ही मराठा जागा करू नका, जो जागा झालाय तेवढाच जागा राहू द्या, पण तुम्ही आमच्या आत्म्याला कुठं ठेस पोचल आणि आम्ही कुठं उग्र रूप धारण करन, हे उग्र आम्हाला प्लीज करून धारण करायला लावू नका। मदन भाऊ, तुम्ही तुमच्या लोकांना समजून सांगा, पाटलांनी आम्हाला समजून सांगितलंय, आम्ही तेच नियम पाळणार आहेत। पाटलांचा आदेश आला तर कोणती गाडी तुमची भगवान बाबाची नगरमध्ये किंवा महाराष्ट्रात फिरते हे त्यावेळेस पाहू। मग तुम्ही परळीत काय करता, आम्ही महाराष्ट्रात काय करतो हे तुम्हाला दाखवून देऊ आम्ही। सरकार जे रिचार्ज करून प्यादी उभा करते, सरकारला विनंती असे उभ्या करू नका। आणि हे जे लक्ष्मण हाके आहे ना, वडापाव खाऊन उपोषण करणारे, त्यांनी स्वतःच्या पहिले जातीचं पाहावं, मराठा समाजाच्या विरोधात उभं राहायचं काम करू नये। सरकारला मी विनंती करेल की त्यांनी 13 तारखेपर्यंत सगळी सोयरा कायदा पारित करावा, नाहीतर जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 288 जागा लढणार आहोत किंवा पाटील सांगतील तसं पाडणार आहोत। पण आम्ही आता 13 तारखेपासूनच पूर्ण तालुका वाईज, गाव वाईज आम्ही बैठका घेऊन मराठा समाज हा निवडणूक लढण्यासाठी तयारीत लागणार आहे। जय शिवराय। आज काही दिवसापूर्वी हाकेंनी मराठा समाजाविरोधात एक आंदोलन चालू केलं होतं। ते मुळात फक्त मराठा समाजाविरोधात आंदोलन नव्हतं, तर ते पंकजा मुंडेताईंना आमदारकी मिळवून देण्यासाठी ते आंदोलन होतं। त्यामुळे त्यांनी त्यांचं मातृभूमी सोलापूर सोडून बीडला येऊन त्यांनी आंदोलन केलं। ते आंदोलन करताना त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले मराठा समाजासाठी, का मराठा समाज हा राज्यकर्ता आहे, त्यांना आरक्षणाची गरज नाही। तर आज मी प्रेसच्या माध्यमातून हे संपूर्ण एक भूमिका मांडतो
बघा, ओबीसी समाजाचे सर्वात जास्त मुख्यमंत्री आज भारतात झालेले आहेत। ओबीसी समाजाचा पंतप्रधान गेले 15 वर्ष झाले या भारतात आहे। मग ओबीसी समाज हा राज्यकर्ता आहे, मग ओबीसीचं आरक्षण काढायला पाहिजे का? त्यानंतर त्यांचा दुसरा एक मुद्दा असा होता का मराठा जरांगे पाटलांनी किंवा मराठा समाजाने माझ्या समोर चर्चेला यावं, हा फक्त त्यांचा प्रेस समोर एक स्टंट होता। आम्ही आज त्यांचं आव्हान स्वीकारलेलं आहे। हाकेंनी कधी सांगावं, वेळ सांगावं, ठिकाण सांगावं, आम्ही त्यांच्यासाठी चर्चेला त्यांच्या पुढे हजर आहे। तुम्ही जे तुमच्या मालकासाठी आंदोलन केलं त्यांनी, हाकेंनी एक रिचार्ज मारलं गेलं विधान परिषदेच्या आमदारकीसाठी आणि ते त्यांचं रिचार्ज पूर्ण झालं, आमदारकी भेटली, त्यांचं आंदोलन संपलं। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा